मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचं वर्चस्व राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नंबर 1 ची सर्व खाती ही भाजपाकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये पोहोचले आहेत। तिथे बैठक झालेली आहे आणि या बैठकीअंती आता खाते वाटपासंदर्भात चर्चा देखील झालेली आहे। गृह आणि अर्थ खातं हे देखील भाजपाकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर नगर विकास खातं हे शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादीच्या पदरामध्ये महसूल खातं पडण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपाने तयारी दर्शवलेली आहे। खाते वाटपा संदर्भात अंतिम चर्चा दिल्लीमध्ये झालेली आहे। एकनाथ शिंदे अजित पवारांसोबत अंतिम चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचं वर्चस्व राहणार असल्याचं दिसतंय। नंबर 1 ची सर्व खाती ही भाजपाकडेच राहतील अशी सूत्रांची माहिती आहे। अजितदादा त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत। त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत। कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे। मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। कोणती खाती कुणाकडे जाणार आहेत पाहूयात। गृह आणि अर्थ खातं भाजपाकडेच राहणार। नगर विकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या पदरामध्ये महसूल खातं पडण्याची शक्यता वर्तवली जाते। सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपाने तयारी दर्शवली आहे। शिंदे अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा होणार आहे।